विशाल अग्रवाल याच्यावर शाईफेक, वंदे मातरम संघटनेच्या वतीनं शाईफेक तर पोलीस व्हॅनवर शाईफेकीचा प्रयत्न। पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयानं निकाल ठेवला राखून, तर दुपारी 4:30 वाजता देणार निकाल। पुणे पोलीस 7 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता। पुणे अपघात प्रकरणावरून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी, प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका। बाल न्याय हक्क कोर्टाकडून देण्यात आलेला न्याय हा लज्जास्पद, वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अमृता फडणवीसांचं ट्विट। गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांची मागणी, तर मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहित केली मागणी। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, हेमंत सोरेन यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ओढले ताशेरे। भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, पावसामुळे तब्बल 50 लाख रुपयांचे नुकसान, अवकाळीमुळे बळीराजा चिंतेत। 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार, तर 16,09,000 विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा अखेर संपणार। निकालापूर्वी श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, तर खासदारपदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देत लावले मावळमध्ये बॅनर। देशात घडामोडी होत असताना गायब झाले, स्वतःला स्वयंघोषित गांधी समजणारे गायब झाले, आमदार रोहित पवार यांचा नाव न घेता अण्णा हजारे यांच्यावर निशाणा। संपूर्ण महाराष्ट्र 4000 वापरा, गुलाबराव पाटलांनी नागरिकांना केलं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 30,000 महिलांना साडीचं वाटप रखडलं, लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर होणार पुन्हा साड्यांचं वाटप। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका आक्रमक, आणखीन एक अवैध पबवर पुणे महानगरपालिकेनं केली मोठी कारवाई। अमरावतीमध्ये तलाठी आणि रेती ट्रॅक्टर मालक यांच्यामध्ये वाद, रेती वाहतुकीच्या रॉयल्टीच्या मुद्द्यावरून वाद, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। उल्हासनगर महानगरपालिकेला नालेसफाईला मुहूर्त मिळेना, महानगरपालिका नालेसफाई कधी करणार, नागरिकांचा संतप्त सवाल। रत्नागिरीच्या लांजामध्ये वीज पुरवठा नसल्यानं टंचाईग्रस्त भागातील पाणी पुरवठा रखडला, लांजा तालुक्यातील पूर्व भागात 3 दिवस बत्ती गुल। किर्गिस्तानमध्ये बीड जिल्ह्यातील 10 विद्यार्थी अडकले, विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याची पालकांची मागणी। सांगलीतील शराळामध्ये भली मोठी गार पडली, शराळा येथे बिळाशी गावात पडली मोठी गार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।